तरी आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथे एकत्रित आलेलो आहोत. या दरम्यान भरपूर कार्यक्रमांची आखणी केलेली आहे. अनिल आणि सौ श्रद्धा परब यांची सुपुत्री कुमारी नम्रता परब यांच्या कल्पकतेने भरपूर कार्यक्रमांची मेजवानी आपणासमोर आखलेली आहे. तरी आपण या सर्वांचा आस्वाद घ्यावा अशी मी आशा बाळगतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो श्री गणरायाला वंदन करू. श्री अनिल परब हेच या शुभारंभाला सुरुवात करीत आहेत. गणरायाला वंदन करीत आहे श्री अनिल परब. गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि शरीराय गुरुमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोस्तिकाय गानमन्थाय गानोस्तिकमनसे गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय पुण्यप्रवराय गुरुवे गुरुमुखे गुरुदैत्यकुलक्षेत्रे धर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्राते गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमन्ताय भोजयप्रयाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथान्तरात्मने गीतहीनाय गीताश्रेयाय गीतवाचपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीनविन्दहारकुतन्त्राजलमयते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरी भानुसुताय गौरी गणेश्वराय गौरी प्रणनाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि भूसहस्र
दन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाला आम्ही वंदन केलेलं आहोत. श्री अनिल परब यांनी कार्यक्रमाची छान सुरुवात केलेली आहे. यानंतर मी यांच्या फॅमिलीमध्ये काही कलाकारांचा भरघोस जसं का म्हणतात ना आशीर्वाद मिळालेला आहे. यांच्याकडे कलाकारच कलाकार आहेत. नेक्स्ट मी जयेश यांना आमंत्रित करतो. जयेश आपल्या प्रियतमाला साथ घालण्यासाठी येत आहे. आता याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. सो आपल्या पत्नीला साथ घालतोय का? चला जयेश प्रीतीच्या चांदर येते हे गाणं घेऊन आपल्या समोर येत आहे. मराठी गाणं
थँक्यू गाईज जयश्री प्रियतमेला साथ घातली आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी सुजाता आणि अनिल परब यांची छोटी बहीण आणि जयेश यांची पत्नी सौ सुजाता करमरकर विजया करमरकर सॉरी साठी छोटासा गेम होणार आहे. नमो दीदी आपल्याला सर्व लहान मुलांना इथे बोलवते. तू बाया माईकच्या इथे या, स्टेजवर या, लवकर या. ओके प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवा. चला गेमला सुरुवात करतोय. इकडे इकडे लक्ष. 2, 1 स्टार्ट. थोडं लांब टाक अथर्व, थोडं लांब. लेफ्ट हँड लेफ्ट साइडला टाक. एक पालक शूटिंग करताना आढळलेला आहे. छोटा आहे. त्याच्यावर खाली नाही उतरायचं. ठीक आहे, आता आपण पाहूया थोडे जास्त चॉकलेट जमवलेत. 0. अरे वा, या चिमुकलीने एक चॉकलेट जमवलंय. नाव सांग तुझं? नमस्वी. वा,
आणि 3 चॉकलेट पुन्हा एकदा. तुझं नाव? जुईलीने 3 चॉकलेट हो 4 चॉकलेट. जुईलीने 4 चॉकलेट जमवलेले आहेत. अरे नाही, तुझं नाव काय? दिदिशा. हे चॉकलेट हा हिच्या शाळेमध्ये चॉकलेट नाही खूप आहे आहेत का? खूप आहेत नाही नीट बघ नीट बघ नीट बघ नीट बघ. आहे आहे जोरदार टाळ्या वाजवा हिच्यासाठी. एक चॉकलेट चिडेचं नाही आहे तिकडे तिकडे तोंड करून बघ. असणार असणार चॉकलेट असणार. तुझ्याकडे तुझं नाव काय? समृद्धीने 1 चॉकलेट जमला आणि हा चिटिंग मास्टर. याच्या बाबतीत चिटिंग केली आहे सगळ्यांनी पाहिलंय. आणि चॉकलेट पण त्यांनी गडप केलंय. आपल्या उंचीच्या पुढे किती येता घेणारी काय नाव? जुईली. जोरदार टाळ्या जुईली साठी. नम्रताला घ्या. अरे वा बर्थडे गर्ल प्लीज. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आजच्या स्पर्धेचे पहिले विनर कुमारी जुईली. हे कोणाला चॉकलेट नाही मिळालं हात वरती करा. हे तुम्ही दिलं ना आता चॉकलेट. आता या कार्यक्रमाचे यजमान श्री अनिल परब आणि सौ श्रद्धा परब यांचा एक होईल ना. कुणीतरी 2 चेअर आणा स्टेजवर. नाही स्टेजवर त्या दोन्ही माहिती कोणाच्या रिलेटेड आहे कोणाच्या संबंधित आहे आयदर तुमच्या किंवा तुमच्या पत्नीच्या. तर आता आम्ही सांगतो की हा ग्रे कलरचा म्हणून आहे. आता गेम सुरू होत आहे. तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त राग कोणाला येतो? वा जोरदार टाळ्या. दोघांची मतं जुळलेली आहे. ओके. दोघांमध्ये सर्वात जास्त झोप कोण काढतं? अरे कोणाचं तरी नाव घ्या. नाही 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 आन्सर कंपल्सरी आहे. आन्सर कंपल्सरी आहे. ते आन्सर द्या. नाही वा परत एकदा मतं जुळलेली आहे. ओके. तुमच्या दोघांमध्ये भांडण झाल्यावर प्रथम कॉम्प्रोमाइज करायला कोण येतं? मनवायला कोण येतं? डिप्लोमॅसी. श्रद्धाबाई डिप्लोमॅसी आहे तुमची. एक उत्तर द्या. एक सिच्युएशन प्रमाणे. नाही नाही डिप्लोमॅटिक आन्सर. अच्छा मोबाईलवर जास्त वेळ कोण घालवतो? ओके तुमचं उत्तर द्या. अरे वा हे पण उत्तर जुळलेलं आहे. वा. अच्छा दोघांमध्ये सर्वात आधी आय लव्ह यू कोण म्हणालं? हे काय ठरवलेलं आहे वाटतं. नमुने पेपर लीक केलाय. नमुने पेपर लीक केलाय. नाही पण खरं उत्तर द्या. खरं उत्तर द्या. नाही 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 प्रेक्षकांना खरं उत्तर पाहिजे हो की नाही? प्रेक्षकांना खरं उत्तर पाहिजे. लव्ह मॅरेज नाहीये. अच्छा ओके ओके ओके. रिसेंटली आय लव्ह यू कोण म्हणालाय? हे कॉपी कॉपी कॉपी. नाही चुकलेलं उत्तर दोघांचं. हा म्हणजे तुम्ही म्हणताय त्यांनी आय लव्ह यू म्हणालाय. ओके तुमच्या लक्षात नाही तुम्ही आय लव्ह यू म्हणाला ते. नक्की कोणाला म्हणालात? इकडे इकडे क्वेश्चन मार्क आहे. मॅरेज झालं होतं. ओके ओके. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर होकार सर्वप्रथम कोणी दिला? वा टाळ्या जुळल्या उत्तर. अच्छा मुलांवर जास्त कोण रागवतो? वा हे पण उत्तर जुळलेलं आहे. वा छान छान.
मुलांचे जास्त लाड कोण करतं? हा, इकडे तफावत आहे डिफरन्स. ठीक आहे, तरी पण तुम्ही 80 ते 90% तुमची उत्तर बरोबर आहे. थँक्यू व्हेरी मच या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू. हा, पण तो एक क्वेश्चन काय या लवकर या. या लवकर या. यांनी मंचावर यावं. कुमार पार्थ. हा, तू नंतर जा. अच्छा. खाना उचललोय. पार्थ आपल्या समोर नृत्य सादर करणार काय आहे. बात आहे? कोणत्या गाण्यावर? गाणं लावा ना तुला. Illegal Weapon 2.0. लिगल वेपन 2.2. ओके, तर आपल्या समोर सादर करत आहे नृत्य पार्थ. हमारे पास अभी बहुत काम है, हम लोगों को जलील करने के अलावा तुला थोडीशी गिफ्ट मिळत आहे. सासरची माणसं इक्वल मेंबर्स इकडे बोलवले जातील स्टेजवर. त्या आम्ही चीट काढलेल्या आहेत, त्या चीट उचलायला मी माणसं आणि सासरची माणसं अशी काही माणसं आम्ही बोलवणार आणि त्यांना एक पिक्चर तयार करायला देणार. पझल्स आहे ते. फोटो तुम्हाला क्रिएट करायचा आहे. ते बघा, थांबा चिप्स आहे. लव देअर फॅमिली. सासरकडची माणसं. फॅमिली. त्यानंतर आहे भंडारी फॅमिली. तर यात पझल आहे. एक मम्मीचा फोटो फॉर्म होणार आहे बर्थडे गर्लचा. तर जी फॅमिली सगळ्यात फर्स्ट हा फोटो फॉर्म करणार त्यांना ते विनर असणार. मी टाइम स्टार्स नाव बोलणार आणि क्ल्यू त्या चिटच्या मागे आहे. Your time starts now. राज्य प्रेम है कि पीछे पीछे
अशा रीतीने भंडारी काकडी विक्री झालेली आहे. या स्पर्धेचे विजेते आहेत भंडारी काकडी. थांबा, थांबा. सर्व कपल्सनी कृपया मंचाकडे यावे. त्यानंतर न्यूली मॅरिड जे कपल असतील त्यांनी कृपया स्पर्धा खेळण्यासाठी यावे. विनो आणि स्नेहा स्पेशल आमंत्रण आहे. आता मैंने खुद मेरे साले के कार्ड पे लिया है मेरा किती कपल आहेत? 1 2 मावशी मावशी तुम्ही खेळताय ना? आय थिंक 4 खेळूया आपण. 4 इथे जागा कमी आहे. आपण नेक्स्ट राऊंडला दुसरे खेळूया. नाही थांबा. 1 2 3 आणि अजून एक कपल. हां असे साईडला उभे राहा. ते मुलांना प्लीज प्लीज बाजूला उभे राहा. बाजूला उभे राहा. मागे उभे राहा. मागे उभे राहा. मागे उभे राहा. अजून मागे अजून मागे अजून मागे अजून मागे अजून मागे. जेम्स कडे प्लेट देण्यात येते. अच्छा या स्पर्धेमध्ये फिमेल पार्टनरला जास्त मेहनत घ्यायची नाहीये. मेल पार्टनरची मेहनत आहे. त्यांनी वाकायचं खाली. फिमेल पार्टनरच्या समोर तुम्ही प्लेट ठेवायचे. त्या प्लेटवर तुम्ही चालत यायचं आहे. येस डेमो दाखवू का? एक मिनिट. अजून एक प्लेट दे ना थोडं मागे. ओके मेल पार्टनरनी ओके कळलं ना? गेम कळलाय ना? ओके 3 2 1 स्टार्ट. समीर आणि स्नेहता. ओके जोरदार टाळ्या. आता दुसऱ्या फेरीतील 4 कपल. राजीव कारे. अच्छा परत मिस्टेक झाली. चुकीची दुरुस्ती. 2 1 थकदा नहीं कर करके हम थकदा नहीं कर करके तेरी तारीफा जिक्र दा दिला तू तनु.
आता यानंतर एक जोरदार परफॉर्मन्स होणार आहे डान्सचा. शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. शर्माए से बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. शर्माए से बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. मैं डालू डालू के मैं डालू तू भी बिता दे चले हम बिता दे के बने सभी मत वाले. वाव.
हर सुबह शाम बजती रहे त्याआधी मला एक आमच्या लाडक्या माईला वाढदिवसाच्या 50व्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा द्यायच्या आहेत आमच्या राणे कुटुंबियांकडून आमच्या लाडक्या माईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिला आजपर्यंत भरपूर साड्या मिळाल्या असतील रेशमाच्या आणि पैठणी भरपूर मिळाल्या असतील तर त्यासाठी मला कालच माझी आई आमच्या मातोश्री बोलल्या कालच एक साडी गिफ्ट केलेली आहे त्यामुळे ही खास पेशकश तुझ्यासाठी रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी
ताली ताली बरं चांद ने कुछ कहा रात में कुछ सुना चांद ने कुछ कहा रात में कुछ सुना तू भी सुन गई खबर प्यार कर ओ प्यार कर चांद ने कुछ कहा रात ने कुछ सुना तू भी सुन गई खबर प्यार कर ओ प्यार कर क्या कभी क्या पता बात क्या हो गई दिल लगी ये मेरे साथ क्या हो गई एक इशारा है दिल पुकारा है एक इशारा है दिल पुकारा है ओ प्यार कर प्यार कर उसको पता भी नहीं
चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर, प्यार कर, ओ प्यार कर।
साथ छोड़ूंगा ना तेरे पीछे आऊंगा छीन लूंगा या खुदा से मांग लाऊंगा तेरे नाल तकदीरा लिखवाऊंगा मैं तेरा बन जाऊंगा मैं तेरा बन जाऊंगा सौ दिन मैं कसम नहीं खाऊंगा कितने बाजी हारूं रानी होऊंगा तुझे हर बारी अपना बनाऊंगा मैं तेरा बन जाऊंगा मैं तेरा बन जाऊंगा थँक्यू किती सत्कार मोठी आहे. सो श्रद्धा परब यांच्यासाठी मनोगत हा कार्यक्रम आम्ही आता ठेवलेला आहे. तर ज्यांना कोणाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं असेल त्यांनी कृपया मंचावर यावे. सर्वप्रथम मी त्यांच्या आई बाबा यांना मी आमंत्रित करतो आणि त्यानंतर शांत शांत सुनेचा 50वा वाढदिवस आहे म्हणून मी 2 शब्द तुम्हाला तिच्याबद्दल सांगतो. ती संपूर्ण कुटुंब सांभाळून राहते. आमच्या घराण्यात आमच्या सगळ्या घरच्या लोकांना ती सांभाळून घेते. आमचं कुलाब्याला सुद्धा घर आहे. आमचं फार मोठं कुटुंब आहे. तसं परब कुटुंबही मोठं आहे, तसं राणे कुटुंबही मोठं आहे. दोन्ही कुटुंब एकत्र केली तर सहकुटुंब सहपरिवार मोठा होईल. दोन्ही आदर करतात, आदर करतात. प्रत्येक व्यक्तीचा माणसाचा आदर करून प्रत्येकाची सेवा पण करतात, मदत करतात लोकांना. त्यांची श्रद्धा ही एक चांगली शिकलेली मुलगी आहे. तिला मुलांवर कसे संस्कार करायचे,
तिच्याकडून शिकायचं. ते कधी कोणाचं वाईट बोलत नाही. कोरडी पदार्थ चांगलंच बोलते, नेहमी सगळ्यांचं चांगलंच बोलते. गुलाबाला जातं येणं ठेवते, त्यांच्याशी संबंध ठेवते. गुलाबाला माझ्या 3 सुना आहेत. डोंबोलीला एक माझी जाऊ आहे, मालाडला एक सून आहे. सगळ्याला ती सांभाळून घेते. त्यांच्या काय मागणी असली काय असली तर ती पुरी करते. ती अशी तिला पैशाची गबड नाही, ती माणसाची गबड आहे. तिला माणसं खूप लागतात. क्या बात आहे, जोरदार टाळ्या या वाक्यावर. मुलांवर इतके चांगले संस्कार आहेत. ती मुलं मम्मीशिवाय त्यांचं पान हलत नाही. प्रत्येक गोष्ट मम्मीला विचारून करतात. मम्मी पाहिजे, काय गेलं तर मम्मी पाहिजे. पप्पांचं इतकं वेळ काय इतकं मुलांना मम्मीचं वेळ आहे. पप्पा आहे, जातात, नोकरी करतात, पण मुलांना तेवढंच प्रेम करतात. त्यांच्या इच्छा वगैरे ते पूर्ण करतात. मुलांसाठी दोघंही खूप शिजतात. नमू आता एवढी मोठी झाली, पण तिला संस्कार मम्मीचे होते. मम्मीच्या संस्कारामुळेच ती झाली. आणि पुढेही ती खूप नाव काढेल, परत घराचं नाव काढेल. आता तुम्हाला माहीत आहे तिने कितीतरी आपलं नाव कमावलं आहे. आर्किटेक्ट म्हणून ती काम करते, पण तिला कधी मिजाच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्याविषयी ती आदर करते. आजी आजोबा, आई, सगळे आपले नातेवाईक, सगळ्यांना ती पकडून आहे, धरून आहे. श्रद्धा सुद्धा, तिचे स्टुडंट येतात ते तिला आपल्या मुलांसारखी वागवते. त्यांच्यावर रागवत नाही, त्यांना ओरडत नाही, हसत खेळत शिकवते. पण ती मुलं दरवर्षी तिच्याच क्लासमध्ये प्रवेश करतात. तिथे आवडीचे स्टुडंट आहेत तिथे. जाणं येणं, उठलं बसलं आमच्या घरासारखं कोणीच नसेल, कोणाचंच नसेल. पुष्कळ लोक आमच्याकडे येतात जातात, त्या श्रद्धाच्या ओळखीमुळे येतात. ती घर सांभाळते, मुलं सांभाळते. दोन्ही मुलावर त्यांनी चांगले संस्कार केले आहेत. म्हणून आमचं घर सुखी आहे, आनंदी आहे. शब्दवहिनी करू. प्रथम माझ्या हेमांगिनीला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हेमांगिनी ही माझी 2 नंबर मुलगी आहे. 2 नंबर मुलगी आणि तिचं लग्न झाल्यापासून ती दोन्ही कुटुंबांना सांभाळून असते. सगळं जास्त करून ते आमच्याकडे आली तरी ती कधीच हे करत नाही. तिला सगळं सासर आवडतं, सासरची माणसं आवडतात. असं मी तिला नेहमी सांगत असते, कुटुंब दोन्ही जोडून ठेव. त्याप्रमाणे खूप छान, खूप छान. बस बरोबर. काय नाही मस्त. कधीच ती कोणाला अशी वाईट टिश्यू पेपर शोधायला लागतील. सगळ्यांना सांभाळून घेणारी माझी मुलगी आहे. तसेच माझे जावई अनिल हे पण एकदम माझ्या मुलासारखे, माझं काची जावई माझी मुलगी आहे. कधी मी भेदभाव केलेला नाही, मुलींमध्ये पण नाही. माझी मुलाची माझी खरी संपत्ती आहे. त्याप्रमाणे माझी नातवंडही तशी चांगली गुणी आहे सगळी. आणि मला आयुष्यात काय पाहिजे, माझ्या मुलांचं सुख हेच माझं सुख आहे. खूप अरे खूप चांगलंच आहे ना. हॅलो, मुलीच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या मुलीने अजूनपर्यंत कोणाला ते सासरून काही आणून दिली नाही नक्कीच आणि ती सर्व चुकी आहे. ओके अशी सुखी राहू दे. एक मिनिट एकूण 5 बहिणी आणि 2 भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांचा. आणि यांचं लग्न जे जुळवून आणलं होतं ते त्यांचे भावजी श्री सुशील तावडे यांनी यांचं लग्न जुळवून आणलं. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. मुलाचं कार्य जे केलं त्यांनी त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात येते. तर त्यांनी SNDT मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. MA D.Ed पदवी परीक्षा प्राप्त केली त्यांनी. त्यानंतर 19 मे 1996 साली त्यांचं लग्न झालं श्री अनिल परब यांच्याशी. त्यानंतर त्यांना 2 अपत्य झाली, म्हणजे कन्यारत्न श्री कुमारी नम्रता परब आणि अथर्व परब. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा जिने आखली म्हणजे त्यात सिंहाचा वाटा आहे. मला फक्त त्याने एक माध्यम म्हणून उभा केलं तुमच्या समोर. त्यांनी त्यांची जी कल्पकता होती ती तुमच्या समोर सूत्रसंचालन बॅक स्टेज नम्रता आणि अथर्व यांनी केलेले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता कुमारी नम्रता यांना त्यांच्या मम्मी बद्दल मनोगत व्यक्त करायचे आहे. संध्याकाळी दुपारी आम्ही फक्त संजय काकांना कॉल केला की तुम्ही कुठलं गाणं गाणार आहेत. तर त्यांनी स्वतःहून बोलले की मी गाण्यासोबत मी अँकरिंग करायलाही रेडी आहे. एका दिवसात त्यांनी जे काय प्रिपरेशन केले सगळं एका दिवसात केलेलं आहे. काहीच स्क्रिप्टेड नाही आहे, काहीच त्यांनी लिहून आणले. जे काय आहे ते ऑन दी स्पॉट बोलतात. त्यांच्यासाठी छोटंसं आपल्या मम्मीसाठी. अरे बापरे 4-5 पानं लिहिले द्यायचा का? आणि अथर्व सप्लिमेंट लिहितोय अजून. चला नम्रता चलो. चुकली की मम्मा अशी पाठवून एक टपली बोलते मम्मी आजचा दिवस हा तुझा दिवस आहे. फक्त 9 नोव्हेंबर नाही तर परब आणि राणे या फॅमिलीच्या लाडक्या मुलीचा वाढदिवस आहे. यांच्या सगळ्यांची लाडकी तर तू नक्की असशीलच, पण माझ्या आणि अथूची तू जीव आहेस, श्वास आहेस. इथे तर श्रद्धा वहिनी किंवा माई बद्दल व तिच्या स्वभावाबद्दल तर सगळ्यांना माहीतच असेल. पण मम्मी म्हणून ती कशी आहे कदाचित काहींना माहीत नसेल. माझा 7व्या महिन्यातला जन्म, तेव्हापासून ते अगदी आताच्या क्षणापर्यंत तिच्या डोळ्यात नेहमी फक्त प्रेमच नाही तर एक काळजी आणि आमच्या भविष्याची स्वप्न आम्हाला नेहमी तिच्या डोळ्यात दिसली आहे. नो डाऊट आज जे काय मी आणि अथू आहोत ते पप्पांसोबत मम्मीचाही त्यात खूप मोठा हात आहे. लहानपणीपासून मांडीवर झोपून खीर भरवली तिने. तसेच आर्किटेक्चरच्या कॉलेजच्या शेवटच्या दिवसापर्यंत सकाळचा एक खिरीचा ग्लास द्यायचा कधीच चुकवला नाही तिने. जर आज मम्मीचा वारसा करावा झाला तर नक्कीच इथे सगळे मिळून तिचं एकच नाव ठेवतील, अन्नपूर्णा. आमची अंधेरीची आजी नेहमी आम्हाला सगळ्यांना सांगते की राण्यांच्या मुली कधीच थकत नाही. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. सकाळचा ट्युशन क्लास ऍडजस्ट करून नाश्ता 7च्या टोक्याला तयार ठेवणारी, तशीच घरचं सामान भरण्यापासून साफसफाई, दुपारचे क्लासेस करून देखील
जेवणाच्या वेळा कधीच चुकवल्या नाही तिने. रात्री झाली की पूर्ण घरात कदाचित सगळ्यात शेवटी बेडवर येऊन झोपणारी ती मम्मीच. त्यातही पप्पांची मॉर्निंग असेल तर पहाटे 4ला उठून डब्बा करणारी ती आमची मम्मी. किती लकी असू आम्ही सगळे की अशी एक व्यक्ती आहे जी एवढं करून देखील कायम आमच्या सोबत असते. आताच तिच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू दिसतायत. शेवटी कधी न बोललेलं काही शब्द मी तुमच्या समोर बोलेन. आय लव्ह यू मम्मी. मला असं स्पीच आणि देता येत नाही, पण मम्मीला माहिती असेल मला काय चालू आहे. शुद्ध मराठीत. नाही बोल बोल ते काय लहानपणापासून जेव्हा पण कधी पण लहानपणापासून जेव्हा पण काय मला वाटायचं काय करायचं नेहमी मम्मीकडेच मी जायचो. आणि जेव्हा पण मला गरज लागायची मराठी हिंदी लहानपणीपासून सेकंड 10th पर्यंत आता पण जेव्हा पण मला असं वाटतं माझा काय अभ्यास होत नाही तर मी मम्मीकडेच जातो. मग मम्मी मला समजवते नीटपैकी कसं काय करायचं. जे पण मी 10th मध्ये जसं अभ्यास केलं ते मम्मीमुळेच आहे. 10th आणि बाकी जे पण माझे जे पियानो ड्रॉइंग सगळं मम्मी मला नेहमी प्रोत्साहित करते. आणि पप्पा पण पप्पानी जेवढं मम्मीने केलं तेवढंच पप्पाने पण नेहमी हे केलं. I love you, मम्मी. मग आता तुम्ही सगळ्यांनी घरी जा. 11 पर्यंत हॉल आहे. बोलायचं झालं तर आमच्या पप्पांची लक्ष्मी. जेव्हा पण हेमा अंधेरीला राहायला येते तर आधी पप्पांच्या पायाला तेल आणि डोक्याला तेल लावण्याचं काम पप्पांचं ते अजूनही करते. हा म्हणून ती आमच्या पप्पांची लक्ष्मी आहे. आम्ही नेहमीच म्हणतो पप्पा तुमची लक्ष्मी आली घ्या. कारण त्यांनी नावच तसं ठेवलेले. ती लक्ष्मी आणि मी इंदिरा गांधी. त्यांना मी इंदिरा गांधी वाटते. पण आमची नाव नंतर सांगतो. आम्ही 7 भावंड 7 भावंड अजूनपर्यंत एकत्र आहोत. पुढेही राहू तशीच एकत्र. पुढे शिकलेच होता तुम्ही मी बोलते ते तेवढ्या पुरतं असते तर ते विसरून जाऊ आम्ही. आज एक भाऊ नाही आमचा बिचारा औरंगाबादला गेलेला आहे. माईचा हिरो. एक भाऊ खास साऊथीवरून आलाय. माईच्या बर्थडेला त्याची सॉफ्ट कॉर्नर आहे माई. जे काय असेल ते माईशी जास्त तो शेअर करतो. आम्हाला राग पण येतो कधी कधी. मला नाही येत. मला येतो. मी न्यूट्रल असते. मी मोठी ही 2 नंबर, राखी 3 नंबर, 4 नंबर, अशा 5 नंबर, विवेक 6 आला नाहीये, जुळ्यातला हा 7वा. आमची वहिनी आमची 6वी बहीण आणि ही दुसरी आमची वहिनी. आमच्या राणे कुटुंबातले आम्ही असे 7 खांब आहोत. होप सो क्रॉस द फिंगर. माझं कधी कुणाला लागू नाही. एक आहोत हम साथ है. आणि हेमा तुला पुढचं आयुष्य सुखा समृद्धीचं जावो. मराठीचं आणि मी एक नेक्स्ट सेंचुरी. माझा आवाज असा खूप मोठा आहे. मी एकच प्रेयर करीन देवापुढे की तुमच्या सगळ्यांचे 100वे वाढदिवस मी बघावे. आई म्हटलं की आमच्याकडे ब्रेड रोल. आज मेनू मध्ये ब्रेड रोल असेल तर उद्या सांगतो तिला बरेच दिवस झाले तुझ्या हातचे ब्रेड रोल नाही खाल्ले. म्हणजे ब्रेड रोल हा आमचा खास पदार्थ आहे माईचा आणि आमच्या सगळ्यांसाठी खास आहे. म्हणजे माईकडे जायचं म्हटलं की ब्रेड रोल खाणार. अरे वा मिळालं वा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आता माझा भाऊ त्याच्या स्टाईल मध्ये बोलणार आई.
असं नाही विकास मी आता स्ट्रेस चालू आहे ते आईमुळे आणि दोघे चांगले जेवण प्लीज आता इकडे मारामारीचा कार्यक्रम होणार आहे, चांगलं ठेवून घ्यायचा. मला काहीच माहित नव्हतं असं फंक्शन काय होणार आहे. म्हणजे मी लकी आहे. भाऊबीच्या दिवशी मला कळलं माईचा बर्थडे कसावा. 3-4 बर्थडे आहे ते पण मला तेव्हा कळलं. मला काहीच माहित नव्हतं. लाईट डिले केली नाही. बाकी भाऊजी पण चांगले आहे. आणि 25th अॅनिव्हर्सरी होती तेव्हा मी तिथून व्हिडिओ शूट केला होता. आई आणि भाऊजी दिलेले तसे नंबरात पण खूप चांगले आहे. सर्व पण चांगले. बाकी सर्व भाजी पण सर्व चांगले आहे. माझ्या मनात येणार आहेस. चला, आपण खूप टाइम घेतलेला आहे. वन्स अगेन हॅपी बर्थडे. श्रद्धा वहिनी त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आमच्या परत कुटुंबाकडून त्यांना लागला शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेणार नाही. मी थोडक्यात सांगतो की एक स्त्री, एक आई, सून, बहीण कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची श्रद्धा वहिनी. बस एक काम सांगतो. हे तुम्हाला कळलं असेल. बाकीने सर्वांना सांगितलेलं आहे. कुटुंबाला कसं तुम्ही जोडून ठेवलं आहे. दोन्ही कुटुंबांना हे काय सांगायची गरज नाही आहे. तरी पुन्हा मी एकदा आमच्या परत कुटुंबाकडून त्याला लाख शुभेच्छा देतो. आणि असंच त्यांचा 50वा, 60वा, 75वा आणि 100वा असंच सेलिब्रेट व्हावं अशी मी इच्छा करतो. आणि त्यांना त्यांच्या मनोकामना इच्छा सर्व पूर्ण होऊन मी सदिच्छा देतो. धन्यवाद. क्या बात आहे संदीप. आणि यानंतर येत आहे श्रद्धा वहिनीच्या प्रेमळ आणि म्हणजे दादाला चिडवण्यासाठी गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. आणि एकच बस आहे आम्हाला हीच पाहिजे. आणि दादाने एकदम अतिशय छान प्रेमळ वहिनी आणली आमच्यासाठी. आमच्या वहिनीबद्दल सगळ्यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. ही दोन्ही कुटुंबांना सांभाळून घेते. तिच्या घरी, तिच्या दारात जो कोणी जाईल तो कधीच उपाशी जाणार नाही एवढा 108% शुअर आहे. ती सुगरणता आहेच, प्रश्नच नाही. आणि ती सगळ्यांच्या आवडीचं पण ती हे करते की जो कोण येतोय त्याला काय आवडतं त्या हिशोबाने तिचं जेवण असतं. आम्ही 10 जण गेलो पण त्यात माझं आणि सुजूचं जे आवडीचं आहे ते आमच्यासाठी हे खात नाही दोघी, तर यांच्यासाठी हे वेगळं बनवायचं म्हणून ती वेगळं प्रॉन्स आमच्यासाठी ती खास जाऊन घेऊन येते आणि बनवते. ती सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचा विचार करते. कधी कोणाला वाईट बोलत नाही, काहीही म्हणजे कोणाबद्दल वाईट बोलणार नाही की कोणाबद्दल विचार पण ती नाही करत. त्याच्यामुळे ती आमची अगदी लाडकी वहिनी आहे. मी लव्ह यू वहिनी, लव्ह यू वहिनी. नाही, मी फक्त कॉपी पेस्ट करणार आहे. सेम टू सेम सर्व गुण संपन्न अशी ही आमची वहिनी आहे. दोन शब्द मला फक्त बोलायचे तुझ्यासाठी. नातं नसलं तरी रक्ताचं, पण त्याहूनही घट्ट करूया आयुष्यात भेटलेल्या आईच्या दुसऱ्या रूपाला वहिनी हे नाव देऊया. कधी आई, कधी गुरु, तर कधी मैत्रीण बनून सावरून घ्या. चुकलो वाकलो कधी बोलण्यात आम्ही, तर बहीण म्हणून निभावून घ्या. अपेक्षा नसतील फार काही, फक्त दादासारखं आम्हा समजून घ्या. मग नणंद भाऊजे नाही तर बहिणीसारख्या वावरूया. आयुष्यात भेटलेल्या आईच्या दुसऱ्या रूपाला वहिनी हे नाव देऊया. वाढदिवसाच्या खूप 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 सगळ्यांनी वहिनीबद्दल बोललं. मला फक्त एकच आपलं बोलायचं होतं की वहिनी वॉज द पिलर वेन दिस द हाऊस वॉज शेकन. ओके, तर तो एक जो आपला गुण मी बघितला आहे ना, इट वॉज लाईक हॅट्स ऑफ टू हर. हॅपी बर्थडे वहिनी. खूप छान.
गेम मध्ये आम्ही खेळत होतो ना आय लव्ह यू, तर ती कोणी पहिल्यांदा सांगितलं कोणी बोललं, तर आम्ही एकत्रच आय लव्ह यू केलं आहे आणि आयुष्य खूप सुखी आहे, समाधानी आहे तिच्यामुळेच. आणि मी माझं मनोगत जास्ती मी काय बोलत नाही, पण मी माझं मनोगत माझ्या गाण्यात पासून मी तुमच्या समोर सादर करतो आहे. एक गाणं तिच्यासाठी मी बनवलेलं आहे खास या कार्यक्रमासाठी. या गाण्यामध्ये तुम्हाला माझं मनोगत पूर्णपणे समजणार. तरी जे काही मला सांगायचं होतं ते माझ्या आईने सांगितलं, सासू सासरे आमचे या बहिणी, माझ्या बहिणी सगळ्यांनी जे सांगितलं आहे ते त्यामुळेच तर आमचं जीवन सुखमय आहे. सुख शांती अजून काय पाहिजे जीवनामध्ये, सुख शांती ही मिळाली बस. खूप समाधानी आहे मी. आणि श्रद्धासाठी एक गाणं मी म्हणजे एडिटिंग अथर्वने केलेलं आहे, पण त्यामध्ये पूर्ण मनोगत माझं त्या गाण्यामध्ये आहे. ते मी थोड्या वेळानंतर मी ते तुमच्या समोर सादर करतो. थँक्यू. आय लव्ह यू. शुभेच्छा. आणि असंच तुझे कोणीतरी आता म्हटलं की 50 केला, 75 केला, सगळा केला, तसाच असाच करत राहा. आणि मला सांगायचं आहे की 20 वर्षापूर्वीपासून आमची ओळख झालेली आहे. आणि तेव्हा मला काकी म्हणायची, पण नंतर मला हवा, सगळ्या फॅमिलीत मला हवा तू कशी आहे, सगळं कशी आहे अशी म्हणायची. आणि हवा म्हणूनच ती आठ मारते माझा फोन आला. बस असंच माझ्यावर प्रेम करत राहील. यांचं वजन आहे वजनदार माणूस, दोन्ही आणि 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 यांचं वजन आहे 95. विकास राणे यांचं वजन आहे 87. Not bad. Very close by. वांगे यांना आवाज कोण देत आहे? आणि राजीव काळे यांचं आहे 93. केलेलं नाही आहे. तो बामणे लीडिंगवर आहेत, त्यांना चॅलेंज देण्यासाठी अजून कोणी येत आहे का? नाही, मेल कॅटेगरी. अजून कोण आहे वजनदार माणूस? आणि हे वजनदार गिफ्ट असं देण्यात येत आहे श्री बामणे यांना. अभिनंदन, थँक्यू. आणि आता फिमेल कॅटेगरीसाठी आहे नाही, हेवीएस्ट वेट नाही, लोएस्ट वेट. ॲडल्ट महिला 18 वर्षाच्या वरती आणि त्यांचं वजन लोएस्ट. येस, ॲडल्ट महिला. दिशा बालम 40. ओके, त्यांना चॅलेंज नंबरला घेत आहे. 54. काकांचं वेट आहे 45. तनिष्का 53. आता नवीन कॅटेगरी क्लोज टू 50 फॉर फिमेल. क्लोज टू 50. ज्यांचं 50 किंवा त्याच्या आसपास वेट असेल त्यांनी कॅटेगरी घ्यावी. 48. क्लोज टू 60 आहे कॅटेगरी. येस 62. यांना चॅलेंज कोण देतो? ओके.
65 काही नाही, वाढलं उलट वजन, लगेच वाढलं 1 किलो. 1 किलो starter खाऊन टाकलं लगेच. 65. आणि यांचं क्या बात आहे, परफेक्ट 60. आणि प्राइस क्लोज टू आता महिलांसाठी शेवटची संधी येत आहे का तुम्ही? एक प्राइस आहे क्लोज टू 50. 61. श्वेता. सो श्वेता यांचं वेट आहे 61. प्लीज लक्षात ठेवा. यानंतर आहे 65. श्वेतांचं आहे वेट 65. यानंतर दीपाली. सो दीपाली यांचं वेट आहे 62. व्हेरी क्लोज. 62. सो स्नेहा यांचं वेट आहे 57. 57. सो राखी यांचं वेट आहे 58. आता 62 आणि 58 मध्ये काय झालेलं आहे लक्षात ठेवा. नमिता यांचं वेट आहे 65. 65. ओके. सो रिया करविटकर प्रयत्न करतायत, चॅलेंज देत आहेत. त्यांचं वेट आहे क्या बात आहे, परफेक्ट 60. ठीक आहे. ओके. प्राइस मिळालं तर सांगू 69. सो या कॅटेगरी मध्ये विनर आहे सो रिया करगुटकर. बघूया ओके. तुझं नाव सांग. साईडला वगैरे प्लीज. आपलं नाव आणि वय सांगायचं. ओके. नाव पार्थ. तुझं एज किती आहे? 9.5 years. ओके. पार्थ राहा, उभा राहा. पार्थचं वेट आहे 25. चल ये. तुझं नाव काय? नमस्वी. नमस्वीचं वेट आहे 20. ओके. मानसचं वेट आहे 23. मानसचं 23. आणि युधितचं वजन आहे अरे कुठे गेला तो युधेश? जेवायला काढलो की नाही मुलाला? विदिशाचं वेट आहे 14. 14. नाव लिहितो. कोण राहिले अजून? अच्छा. आणि हेवी वेट साठी कॅटेगरी मध्ये फेल केलंय तुला. खर्चा माणूस म्हणून. थँक्यू. विजेत्याचे हार्दिक अभिनंदन. आणि आता आपण केक कटिंग या कार्यक्रमाकडे बोलूया. चला.
का पल जो तुझ में है ही नहीं। मैं तेरी आंखों में खा गया तो जहां, मैं तेरी आंखों में खा गया तो जहां, मेरे दर्द भी तुझे मालूम नहीं। तू अभी तक है हंसी और मैं जवां, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। चलो सब साथ में एवरीबॉडी एवरीबॉडी बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए। तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए। तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए,
बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए हर गली का दिल धड़काए तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको ये पयाम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी
कितने भी तू कर ले सितम, हंस हंस के सहेंगे हम। कितने भी तू कर ले सितम, हंस हंस के सहेंगे हम। ये प्यार ना होगा कम सनम, तेरी कसम हो सनम, तेरी कसम सनम, तेरी कसम। कितने भी तू कर ले सितम, हंस हंस के सहेंगे हम। ये प्यार ना होगा कम सनम, तेरी कसम हो सनम, तेरी कसम सनम, तेरी कसम। जितना तड़पाएगी मुझको उतना ही तड़पेगी तू भी। जो आज है आरज़ू मेरी, वो कल तेरी आरज़ू होगी। जितना तड़पाएगी मुझको उतना ही तड़पेगी तू भी। जो आज है आरज़ू मेरी, वो कल तेरी आरज़ू होगी। ये झूठ नहीं सच है सनम, सनम तेरी कसम हो सनम, तेरी कसम सनम, तेरी कसम।